Artlist.io. नमस्कार, केतकीज डिलिशियस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत पारंपरिक अशी ताकातली पालकाची पातळ भाजी. चला तर मग आपण सुरू करूया. मी इथे पालक जो आहे तो छान धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे. Music licensing reimagined. आता पालक जो आहे तो मी छान चिरून घेतलेला आहे. एकदम असं बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला. Artlist.io. आता पुढचं जे लागणारं साहित्य आहे, मी इथे शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ ही अर्धा तास भिजवून ठेवली होती. ह्यामध्ये शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ जर असेल तर खूप छान भाजी लागते, खूप चविष्ट लागते. हे आहे घरचं बनवलेलं ताक. पूर्ण एक बॉटल जी आहे म्हणजे एक ग्लास पूर्ण ताक घेतलेलं आहे मी. चवीपुरतं मीठ, हिंग, लसूण घेतलेला आहे, एक 7 ते 8 पाकळ्या, कढीपत्ता घेतलेला आहे, 2 ते 3 मिरच्या चिरून घेतल्यात आणि नंतर जे फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे ते लाल मिरच्या आणि स्लाइस करून घेतलेला लसूण भरपूर. चला तर मग आपण सुरू करू. मी इथे कढई घेतली आहे. आता आपल्याला तेल टाकायचं आहे, 1 ते 2 चमचे. तेल आपलं जोपर्यंत तापत आहे तोपर्यंत आपल्याला जो लसूण आहे हा आपल्याला छान कुटून घ्यायचा आहे. जाडसरच कुटून घ्यायचं आहे. तुम्ही कट करून तुकडे पण ॲड करू शकता फोडणीमध्ये. तेल आता कडकडीत तापलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये जिरं, मोहरी, Artlist.io. जिरं मोहरी छान तडतडली की मग हिंग, कढीपत्ता टाकायचा आहे. जिरं मोहरी छान तडतडली आहे. आता हिंग टाकलंय, कढीपत्ता, मिरच्या आणि आपण कुटून घेतलं होतं लसूण तो पण टाकायचा आहे. यामध्ये लसूण भरपूर असेल तर ही भाजी खूप छान आणि सुरेख लागते. छान फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ॲड करायचं यामध्ये भिजवलेले शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ. आता आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे चिरलेला पालक. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पालक पूर्ण छान मिक्स झालेला आहे. छान वाफला गेला
की मग यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले आणि ताक जो आहे, मेन इन्ग्रेडियंट ताक आहे, तो आपल्याला ॲड करायचा आहे. आता पाहू शकता पालक पण छान वाफला गेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे 1 चमचा हळद, थोडीशी धना पावडर. यामध्ये मी तिखट नाही ॲड करत आहे, का तर मी फोडणीमध्ये हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत. जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची नसेल तर तुम्ही तिखट पण टाकू शकता, काही हरकत नाही. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ॲड करायचं आहे ताक. अजून जो थोडा राहिलेला आहे तो पण मी ॲड करते. ताक जर थोडा आंबट असेल तर खूप छान लागते ही भाजी. आणि अजून एक इन्ग्रेडियंट आहे, तो मी खरंच विसरले सांगायचं. बेसन. 2 चमचे बेसन पाण्यामध्ये कालवून आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. मी इथे बेसन पाण्यामध्ये मिक्स करून घेतले. आता यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला. आता बेसन पण टाकले, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता मीठ टाकूया चवीपुरतं. पालेभाज्यांना थोडंसं कमी मीठ लागतं, त्यानुसारच आपल्याला मीठ टाकायचं आहे. इथे 1 ते 1.25 चमचा मीठ टाकते. आता छान मिक्स करून मस्त उकळी येऊ द्यायची आहे. भाजीला जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत आपण मस्त ठेचा करून घेऊया. थोडंसं तेल टाकायचं, अगदी थोडं. यामध्ये मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 3 मिरच्या घेतल्यात, आणि थोडंसं जिरं. आता हे छान परतलं गेलं आहे. छान आला, मस्त खलबत्त्यामध्ये मी कुटून घेणार आहे. सेम तव्यावर आपल्याला जो भाजीला तडका द्यायचा आहे तो मी देऊन घेणार आहे. 1 चमचा तेल टाकायचं आहे. आता बारीक चिरलेला लसूण, म्हणजे स्लाइस केलेला लसूण आहे. छान तांबूस होऊ द्यायचं आहे लसूण.
लसूण आता छान तांबूस झालेला आहे. गॅस बंद केलाय मी. आता इथे भाजीला पण मस्त उकळी आलेली आहे. छान असा आंबूस वास पसरलाय ताकाचा. हे पारंपरिक पदार्थ फार आवडतात खायला. एक वेगळीच चव असते या पारंपरिक पदार्थांमध्ये. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, गरम गरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत, मला भातासोबत प्रचंड आवडते ही भाजी. छान उकळतीये भाजी. आता हे जे तडका आहे आपल्याला ॲड करायचा आहे यामध्ये. गॅस मी आता पूर्णपणे बंद केलेला आहे. तयार आहे आपली मस्त ताकातली पालकाची पातळ भाजी. मस्त इथे गरम गरम भात, ठेचून घेतलेला ठेचा आणि गरमागरम अशी ताकातली आंबूस पालकाची पातळ भाजी, मस्त पापड. तयार आहे आपला मस्त बेत. नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक्यू अँड एन्जॉय.